पुढच्या बातमीकडे वळूयात। वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया ही मायदेशी आता पोहोचलेली आहे। टीम इंडियाचा दिल्ली विमानतळावर आज सकाळीच स्वागत करण्यात आलेलं आहे। दिल्ली विमानतळावर क्रिकेट चाहत्यांची मोठ्या संख्येने गर्दी होती। टीम इंडिया पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत आणि संध्याकाळी मुंबईमध्ये टीम इंडियाची भव्य रॅली अशी निघणार आहे। तर आज सकाळी 6:30 वाजता टीम इंडियाचं भारतामध्ये आगमन झालेलं आहे। सकाळी 6:30 वाजता दिल्ली विमानतळावर टीम इंडियाचं आगमन झालं आणि यानंतर आता ITC मौर्य या नवी दिल्लीमधल्या हॉटेलमध्ये टीम इंडिया जी आहे ती उतरलेली आहे। काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी टीम इंडिया जी आहे ती या ठिकाणाहून निघेल। मोदींसोबत स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर टीम इंडिया ही मुंबईमध्ये येणार आहे आणि आज संध्याकाळी 5 ते 7 च्या दरम्यान टीम इंडियाची भव्य अशी रॅली, विजयी रॅली जी आहे ती निघणार आहे। वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया ही मायदेशी पोहोचलेली आहे। ज्या क्षणाला दिल्ली विमानतळावर टीम इंडिया पोहोचली त्यावेळची दृश्य आपण एकीकडे पाहताय आणि ITC मौर्य हॉटेलमध्ये ज्यावेळेला टीम इंडिया दाखल झाली त्यावेळची दृश्य आपण पाहताय। विमानतळावर रात्रीपासूनच क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी, मोठा उत्साह पाहायला मिळत होता आणि तसाच उत्साह हॉटेलमध्ये आतमध्ये सुद्धा पाहायला मिळाला। तर ही दुसरी दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय की रोहित शर्मा जो आहे तो ज्या वेळेला ITC मौर्य या हॉटेलमध्ये पोहोचला, त्यांची गाडी, त्यांची बस ज्या वेळेला या ठिकाणी आली आणि बसमधून ज्या वेळेला तो खाली उतरला त्यावेळेला अगदी पारंपरिक नृत्य करत महिला मुलींनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि रोहित शर्मा सुद्धा या भांगडा या आपल्या लोककलेमध्ये सहभागी झालेला होता आणि त्यावेळेला संपूर्ण क्रिकेट टीम जी आहे, खेळाडू जे आहेत ते सुद्धा या ढोलच्या तालावर जे आहे ते थिरकले। सूर्यकुमार यादव या ठिकाणी आपण पाहताय ज्या वेळेला ITC मौर्य या हॉटेलमध्ये संपूर्ण टीम इंडिया जी आहे ती पोहोचली त्यावेळेला टीम इंडियाचं अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आलं। पारंपरिक नृत्य सादर करत अगदी जल्लोषात टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलं आणि त्यावेळेला खेळाडू सुद्धा अगदी तसाच प्रतिसाद देत या आनंदामध्ये सहभागी झालेले होते आणि ज्या वेळेला विमानामध्ये संपूर्ण टीम इंडिया होती त्यावेळची दृश्य सुद्धा आपण काही क्षणापूर्वी पाहिलेली आहे। टीम इंडियाचं दिल्ली विमानतळावर अगदी जल्लोषात स्वागत झालं। अगदी कडेकोट बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता आणि विमानतळावरून थेट संपूर्ण टीम इंडिया जी आहे ती ITC मौर्य या हॉटेलमध्ये पोहोचली। आजचा दिवस हा सर्व भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा, उत्साहाचाच म्हणावा।